रवैया थम गई मंदार मिली। बचपन से ही बड़े भाई ने हम सबको पाल के बड़ा किया है, बहुत दुख होता है। तलक आंधियां पानी संग बड़ी। भाई मेरे लिए लड़का ढूंढ रहे हो क्या? अगर मैं चली गई तो आपको कौन देखेगा? इन पैरों के नीचे हो भूमिया। तेरी शादी होगी, बच्चे होंगे, तू बहुत खुश रहेगी, तो ही हमारा एक परिवार बनेगा। तेरी जमीयत को ये कारवां चल रहा। काय चाललंय? तर खुसपडे विचारत नाही का तुम्ही कुठे नाकाबंदी आहे कुठे नाकाबंदी नाही? ते बघा जरा कोण अधिकारी ते। मंजू तात्यासाहेब तुम्ही इकडे कुठं? एके ठिकाणी अर्जंट जायचं होतं, पण हे सगळं पाहून वाटत नाही पोहोचेल म्हणून वेळेत। कसली आहे नाकाबंदी? तो एक संशयित टेम्पो सापडलाय, त्याचीच तपासणी चालू आहे। हा होय। त्याला दाद द्यायला पाहिजे तुमच्या कामाला। तुम्ही लोक असं कर्तव्य बजावता म्हणून आम्ही सेफ आहोत। कौतुक कौतुक केवळ कौतुक। म्हणजे घरात एवढं सगळं रामायण चालू आहे पण तू ड्युटी बजावतेस। आता जबाबदारी आहे म्हणजे करायलाच पाहिजे। तात्यासाहेब मी काय म्हणते, तुम्ही राजवाड्याच्या मागच्या रस्त्याने जाव, तिथं गर्दी बी नसेल आणि तुम्ही येळेत बी पोचाल। असं म्हणते ना, लेख म्हणल्यावर लेकीचं ऐकायलाच पाहिजे। ठीक। बाबर जरा या इकडे। माझ्या लेकीमुळे नकळत का होईना माहिती मिळाली। एक काम करा आता, आपले सगळे ट्रक परत बोलवून घ्या। जोवर मी सांगत नाही तोवर ट्रक बाहेर सोडायचे नाही। पण साहेब आपण शब्द घेऊन बसलोय समोरच्या पार्टीला, काहीतरी मार्ग काढून माल वेळेत पोचायला हवा। गाडी पार्टी ऑफिसकडे घे। या टायमाला पाऊस जास्त झाला, अख्खं शेत पाण्याखाली वाहून गेले आणि बाजारात दलाल बी माल पाडू मागते ती। होय सत्या, तात्यासाहेबांशी तेवढं बोलून घे, नाहीतर अरे समध्या शेतकऱ्यांनी फास लावून घ्यायची वेळ येईल। अहो असा काय बी विचार करायचा नाही। हे बघा, देवानं आपल्या मनगटात बळ दिलंय, तेव्हा टेन्शन नका घेऊ, मी बोलतो तात्यासाहेबांसोबत। तात्यासाहेब बरं आहे का? बरं आहे का? पाय बसा 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 सगळे। माफ करा, यायला जरा मला उशीर झाला। चहाचं बघा ना काहीतरी। चहा नका तात्यासाहेब, न्याय पाहिजे। तात्यासाहेब ह्या वेळेला पावसानं लय शेतीचं नुकसान केलं बघा। अहो तुम्ही आमचं मायबाप हायसा, तुम्हीच काहीतरी आम्हाला मदत करा। खताचे दर तर आबाळाला भिडलेत, शेती परवडना आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढायच्यावर। नाही काढायचा आहे, काढायचा आहे, या सगळ्या गोष्टींमधून मार्ग काढायचा आहे। ते चाललंय माझ्या डोक्यात सगळं। मी विधानसभेत प्रश्न उपस्थित केलाय आणि गरज पडल्यास मी कृषी मंत्र्यांना भेटेन, पण यातून मार्ग काढायचा म्हणजे निश्चित काढायचा फिक्स आहे। तात्यासाहेब तुमची हरकत नसेल तर मी थोडं बोलू का? अरे परवानगीची काय गरज आहे, तुझा हक्क आहे तो, बोल। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण पारंपरिक शेतीला उपाय शोधला पाहिजे। हे बघा, कितीतरी देशात सामूहिक शेतीची नवीन पद्धत सुरू झाली, तेव्हा आपण बी सामूहिक शेती करून आपल्याकडे काय पिकतं त्यापेक्षा जास्त बाजारात काय खपतं याचा अभ्यास केला पाहिजे। त्याचबरोबर शेतमालाची साठवणूक आणि पैशाची योग्य गुंतवणूक आपण शिकली पाहिजे। मुंबई पुण्याच्या मार्केटमध्ये तर आपण माल विकूच, पण आपल्या इथल्या ग्राहकांना बी आपण थेट माल विकला पाहिजे। हे बघा काय होईल, जर आपण एकत्र शेती केली
तर आपला खर्च बी कमी होईल. आणि मी समजू शकतो की वाढत्या महागाईमुळं आपल्या सगळ्यांना शेती करायचाच कंटाळा आलाय. पण मला तर ह्यो एकच पर्याय दिसतोय, कारण ही काळी मातीच आपली आई आहे आणि तीच आपल्याला जगवणार. कौतुक कौतुक केवळ कौतुक. असा पाहिजे आदर्श कार्यकर्ता. म्हणजे माझं आता असं म्हणणं आहे की हा जो सगळा प्रश्न आहे हा तू हाताळावास आणि तुला काय लागेल ती मदत मी करायला तयार आहे. होय सत्यादा, तूच आता काहीतरी कर आमच्यासाठी. मी आता जाहीर करतो, माझ्या आमदार फंडातून तुम्हा सगळ्यांचा शेतमाल मुंबईला पोहोचण्यासाठी खर्च केला जाईल आणि त्या सगळ्यांची जबाबदारी सत्यानं घ्यावी अशी आमची इच्छा आहे. घेणार ना? अहो, आतापर्यंत तुम्ही सोपवलेली जबाबदारी मी कधी नाकारली आहे का तात्यासाहेब? आणि आता तर तुम्ही थेट मला मातीची सेवा करायची संधी देताय. कशी सोडणार? तुम्हा सगळ्याचं काम निश्चित होणार, अजिबात काळजी करू नका. सत्याकडे जबाबदारी दिली आहे ना, ते होणार. जा सत्याशी बोलून घ्या, सगळ्यात सविस्तर चर्चा करा. हा जा बोल त्यांची. होय साहेब, चल. तात्यासाहेब, तुम्ही सत्याला हिरो बनण्याची संधी देताय, पण तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईद बनत चाललाय. या सगळ्यांच्या शेतमालासोबत आपलाही माल मुंबईला पोहोचेल. राहिला प्रश्न सत्याचा, तर त्याची ओळख तात्यासाहेबांचा एक कार्यकर्ता एवढीच आहे. काय झालं? सावकाश. अगं ये इकडं. किती वेळा सांगायचं ग? तरच होत असलं की नको ना बाजारात जात जाऊ, नको काम करत जाऊ. बस शांतू, जरा बरं वाटतंय ना? आई, आता मी तुझं काय पण ऐकणार नाही. आपण आत्ताच्या आत्ता डॉक्टरांकडे जातो. नाही फक्त वाईस डोळ्यामोर अंधारी आलती. बाकी ठीक आहे मी. नको जायला डॉक्टरकडं, मगच आणखीन त्याला पैसे जातील. अगं त्याची काळजी तू कशाला करतेस? आहेत आपल्याकडे पैसे. आत्या, आत्तोबा, लवकर बाहेर या. काय झालं? अगो बाया सुनंदे, अगं काय झालं ग? काय झालं? अगं आत्ते, आई तिथे चक्कर येऊन पडलेली. अगं मला वाटतं हिचा बीपी लो झाला असेल. अरे देवा, आपल्याला आत्ताच्या आत्ता तिला दवाखान्यात न्यायला पाहिजे. तू एक काम कर, माझ्याजवळ पैसे दे, मी हिला घेऊन आधी पुढे जाते. हे आमरे, इथं लय कडकी आहे. 3 महिने झालं दमडी नाही. तुझी दीदी त्या कैदाशिनीच्या घरला गेली का नाही, तेव्हापासून घरात पैसा नाही. माझ्याकडे काय बघती? मला तर उधारी फेडायला बी पैसे नाही दिले हिनी. अगं आत्ते, पेन्शनचे पैसे होतात ना, ते काय झालं? ए, ती डीजे मंजीच्या लग्नासाठी ठेवली ती, त्याचं तर नावच काढू नगस. चांगली आहेस ती, बरी डोळा ठेवून आहेस. कसली असशील गाते? तुझ्या डोळ्यामुळे इथं माणूस आजारी आहे, तरी इतकी स्वार्थी माणसागत वागतेस वय? लय माणूस घणीबाई आहेस ग तू. आमरे, राहू द्या ग, नको नाही मला कुठं बी. बरी आहे मी. बघ
हाय का? बरी आहे म्हणते, तोंडानच सांगते बरी आहे म्हणून, तू उगाचच कालवा करायला लागल्यास. साखर कमी झाली असेल, साखर खायला घाल, बरं होईल. चल ग सुनंदे, चल तुला साखर खायला देते मी, चल. नाही, मी आत्ताच्या आत्ता माझ्या आईला दवाखान्यात घेऊन जाणार आहे. चलाय, मी तुला डॉक्टरकडे घेऊन जाते. चलाय, हो माग, चल ऐक आई माझं, चल माझ्याबरोबर दवाखान्यात. मम्मी जय द्या, बस चित्र करायला वाटतं त्यांना, फक्त चित्र काढता येते. कसलं भारी चित्र काढलंय ती. आता फक्त रंग द्यायचा आहे. लिपस्टिक लावते आता, थांब. जय द्या, आणि तू इथंच आहे, दुकानावर गेला नाहीस? नाही, आज जरा लेट जाणार आहे. मम्मी, मला जरा तुझ्याशी महत्वाचं बोलायचं होतं म्हणून आलो होतो. मग मम्मीशी बोलायला एवढी काय अडकाटी करायची तर बोल बिनधास्त. मम्मी, मला दुकानावर जायचा लय कंटाळा आलाय बघ. असे होय? मग त्यात काय, घेऊन टाक एक दिवस सुट्टी. तुला काय कोणी कंप्लेशन केले रे तवा? कंपल्शन नाही ग मम्मी, मी एका दिवसापुरतं नाही बोलत, मला रोजच कंटाळा येतोय. अयो, जय द्या, बस इथं. जय द्या, आता सांग नेमकं काय झालंय? मम्मी, माझं खरंच मन लागना ग दुकानावर जायला. आता तुला सांगतो, ती सपनीचा बाप लय त्रास देतो बघ, लय राबवून घेतो अगं. आणि अलीकडे तर आमचं लय खटक्या उडायला लागल्यात बघ मम्मी. हा, ती पगार देतो पण तू असतो एवढूसा आणि मेहनत एवढी करायला लागती. मम्मी, मला नाही जायचं ग दुकानावर. त्या सपनीचा बाप हाय चिंगट तोंडाचा. जय द्या, आणि तू नको टेन्शन घेऊ, मी त्याला चांगलाच जा विचारते. नाहीतर सत्याला काही तर करायला सांगते. आणि तात्या साहेब तर आहेतच की, जर त्यांनी तसं बी नाही ऐकलं का मग अख्खा महिला मंडळाचा मोर्चा घेऊन त्याच्या दुकानावर जाते. बघते त्याचं साताऱ्यात कंदीपड्याचं दुकान कसं चालतंय. अगं मम्मी, नाही, तू हे कुणालाच बोलू नको. असं बी आता माझी इच्छाच नाही जायची. अयो, मग काय इच्छा आहे तुझी? मम्मी, तू जर माझी इच्छा ऐकली ना तर तुला अभिमानच वाटेल बघ. बोल बोल. मम्मी, मला ना कंदी पेढ्याचं दुकान उघडायचंय स्वतःच. मग मीच दुकानाचा मालक असेल. मम्मी, अगं तू सुद्धा मग गल्ल्यावरती मालकीन म्हणून बसायचं. अगं मम्मी, आपला स्वतःचा फॅमिली बिझनेस असेल मम्मी तू. मम्मी, फक्त तू ना मला भांडवलासाठी पैसे दे. अगं लय मोठा बिझनेस करू आपण, कंदी पेढ्याचा बिझनेस. जय द्या, तुझं समजा पटतंय मला. चांगली इच्छा आहे तुझी. आपला फॅमिली बिझनेस, सुरवे कंदी पेढा. पण असं अचानक कसं पैसे देऊ? अचानक मग 2 दिवसानंतर दे. 2 दिवसांनी? हा, आज उद्या झालं की लगेच 2 दिवस. मग अचानकच होतंय की. अगं असं कसं म्हणतेस मम्मी तू? आणि बाहेरच्या कोणी तुला पैसे मागितले असतं व्याजाने, झटकन लगेच देऊन टाकलं असतं, दिलं असतं का नाही खरं सांग? अगं लांबचं कशाला, तुला जर सत्यादादाने पैसे मागितलं असतं तर तू अख्खी तिजोरी त्याच्या समोर खाली केली असती. माहिती आहे मला, तोच जवळच आहे तुला माझ्यापेक्षा, मला माहिती आहे. मी बिझनेसचा तुला पैसे मागतोय म्हणून तू मला पैसे देत नाही, मला माहित आहे. अरे द्या, टाकायचंय सोय. हा, तू सत्य ये आहेत बरं, लहान असं चिडून दाखवायला. हे बघ जय द्या, पैसे काय मी असं देईन की तुला, पण तुझ्यापेक्षा काही पैसे जास्त येतोय मला. सांग बरं, पण तसे कसे देऊ? बुडलं तर काय करायचं? मम्मी, मला जे वाटलं होतं तेच बोललीस ना. म्हणजे पोटच्या पोरावर विश्वास नाही मम्मी तुझा.
तुमचा कुणाचाच विश्वास नाही माझ्यावर. ठीक आहे, आता तू जरी मला पैसे दिलं तरी सुद्धा मला नको पैसे. मग तुम्ही काय करायचं ती. जयद्या, अरे ऐक की, सत्याला त्याला सांगते ऐकून. बिझनेस करतोय, ह्याचं डोकं चालतंय एवढं. ह्या सपनीनं काहीतरी खूळ घातला असं ह्याच्या डोक्यात. तिला काय जाते नाकाचा शेंड हाणायला, खोबला कुठली. आई आई, अगं थोडा धीरधर. आपण इथं जवळ दवाखाना असेल, आपण लगेच जाऊ. बरं वाटेल तुला. अगं जरा कड. काका, आओ दवाखाना, आओ गाडी. ओ काका, आओ दवाखान्यात जायचं. शी, काही लोक आहेत, त्यांच्यात जरा बी माणुसकी नाही. इथं माणसाचा जीव जरी जात असला ना तरी बी लोक गाडी थांबवायची नाहीत. आई, अगं चला पुढं. अगं थोडंच लांब, आपल्याला गाडी मिळेल, आपण पोहोचू. काय झालं? आई एवढ्यात थकल्यावर का वाटतात? सत्यदाजी, सकाळी आई बाजारातून आली आणि चक्कर येऊन पडली. आम्ही तिला उठून बसवलं, पण डोळे पण उघडत नव्हती. अंधारे आल्यासारखं म्हणाली काहीतरी. मी तिला आत्याला पण म्हणले की आपण दवाखान्यात घेऊन जाऊ. कोणीच आला नाही माझ्याबरोबर. मला वाटतं तिचा बीपी लो झालाय, तिची तब्येत लय डाऊन झाल्या, म्हणून दवाखान्यात न्यायचं होतं. पण कुठलीच गाडी थांबना झाली. असं कसं थांबवत नाही? थांब, मी बघतो. आई जरा कडक नाही हो. बघा रिक्षा आली. चल ये. दवाखान्यात जायचं, माझ्या मागे या तू. सत्यदादा, त्यांचा बीपी शूट झालाय आणि त्यामुळे त्यांना अशक्तपणा आहे. त्यांना सलाईन लावावं लागेल. चालतंय सर, तुम्ही म्हणाल तसं करू. सिस्टर, सलाईन आणून लावा. आहे मी. आई, तू अजिबात टेन्शन घेऊ नको. सगळं ठीक होईल. अमृता, अगं आराम करू दे त्यांना. डॉक्टर आता तपासून गेले का नाही ते सांगतील काय ते. आणि तोपर्यंत मी तर आहेच की. हा, तू टेन्शन नको घेऊ, शांत राहा. ऐक, मी हाय बाहेर, जाऊन येतो, तू थांबा. आता दीदीनं आई कुठे विचारलं तर काय सांगू? सगळं खरं सांगू का तिला? कोणाचा फोन आहे ग? अगं दीदीचा फोन आहे. तिला यातलं काय बी कळून देऊ नको अमरे. अगं टेन्शन घेईल ती आणि उगाच ह्या समद्याचा याप नको तिच्या माग. अगं आई, तू नको काळजी करू, मी तिला काय पण सांगणार नाही. आलेच मी. हॅलो आमरे, तुला फोन उचलायला काय होते ग? कुठे आहेस तू? घरी आहेस का? का ग? आईशी जरा बोलायचं होतं, दे फोन आईला. अगं दिदे, मी बाहेर आहे.
मी थोड्या वेळानं घरी गेले ना की आईला फोन लावून देते. ठीक आहे. हा. सत्यदाजी केवढे चांगले, पण त्यांचा चांगुलपणा दीदीला का दिसत नाही काय माहित. आज जर ते नसते तर काय झालं असतं. भारती काय सगळ्या मंडईची भाजी एका टाइमात सोलणार आहेस का तू? बरोबर बोलत गुलाब काका. विषय आहे का? मी काय म्हणते भारती मावशी, तुम्ही एक साईड बिझनेस सुरू करा ना. आमच्या इथे भाज्या सोलून मिळतात, निवडून मिळतात आणि चिरूनही मिळतात. वा, एकदम बेस्ट आयडिया आहे बिझनेसची, हो की नाही गुलाब काका? जाऊ दे, इथं स्वतःचीच कामं होत नाहीत, लोकांची कधी करायची? अहो जाधव साहेब याच्या आधी भाजी निवडून घेते आणि गुलाब काका एवढ्या सुद्धा भाज्या नाही आता. एवढे नाहीये. मग आपण आता मंजूला विचारू. काय ग मंजू? मंजू आता हिला काय झालं? आता इतकी शांत बसली म्हणजे हिचं आणि सत्याचं भांडणच झालं असेल. गप ग तू प्रिया. मग का शांत बसली ती? मंजू, मंजू, नाही काय झालंय सांग मला. शी शांत का बसलीयस? माहित नाही, पण उगाच जीवाला घोर लागून राहिलाय. आईची लई काळजी वाटायला लागली अचानक.